श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 1 ते 21 बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होईल. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 1. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वांद्वादित गगनसदृश तत्वमस्यादिलक्षम एकनित्य विमलमचल सर्वदी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. ओम रक्तान रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कथा टोपेची माला दंडकमंडलुधर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावत धारक पाही माम. जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालक अविनेशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोदया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदने शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होऊ हे. जिचावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यात येता हता ती ब्रह्मसुता नमियेली. जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तेसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमियेला. धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेषनटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार. अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडून आपला विख्यात महिमाजनी गावयाची योजिले. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे एकूण या स्तुती संतोषरी स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी आता नमू साधुवृंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुला मुकुटावतस नमिले कवी कलिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिया जगी जाहरे श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविते मान तयांचे चरण नमियेले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तयानमित वरप्रसादा कारणे ओ तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करून आपण हृदयस्थ राहून ग्रंथरचना करवावी आता करून मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर वेसले परी हे अमृत जाणून आदर धरावा जी श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी ते कडे न पाहावे. स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरले समुद्रसा त्या मोहोदतीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोढा. श्री शंकरार्पण नमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभ अर्पण नमस्तु. अध्याय 2. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पोते तेसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी याचे घरी बेसली समतांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याचा दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सभे एक पारसी आला होता दर्शनाचे. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणते एके हरे दोघांसी बेसवून दोहोवरी तिसरीवरी बेसले आपण पाहुणे समर्थांचे तेज उभयंतासी वाटले चोच. साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठून. स्वामींनी हाचे मुख करून उत्तर दिले तया लागून आम्ही कदळी वनांतून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालींचे दर्शन पहिले गंगा तटाक पावन नाना तेथे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोले तेथे समग्र 80,000 नगरे आम्ही देखिले. मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाका प्रति जेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिते केले. गोदावरीचे स्नान स्थळी पाहिली परमपावन काही दिवस फिरून
हैदराबादेसी पातोलो येऊन या मंगळवेढ्याचा बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वइच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर. काही दिवस राहिलो तेथून स्वइच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश हिंडोने सकळ सोलापुरी पातोलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वइच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले. तेपासून या नगरात आनंदे आहून नांदत ऐसे आमचे सकल वृत्त. असे मुळापासून 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राज येते. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबरा लीला विग्रही यतिवर्य कमरेवर ठेवणी कर दर्शना देती तयांसी. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोडा. इति श्री स्वामी चैत्र सारामृते द्वितीय अध्याय श्रीरस्तु शुभमस्तु. अध्याय 3 श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगते स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मोते लोका चमत्कार दाविते. काही वर्षे करुणी वसते मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तविकरित्या अप्पा टोळ झाले भक्त. तेथेची साकले वृत्त अल्पमती केवी वर्ण सभे घेऊन स्वामीचे टोळ जाती अक्कलकोटासे. अर्धमार्गावरून टोळांचे मागे परतणे भाग पडे. टोळ गेल्या परतोनी स्वामी चालले उठून. बहुत वर्जिले सेवकांनी परीनच मानिले तया. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बेसले यतिराजे स्वइच्छेने. तेथे एक कबीर होता तो करीत यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चित आले चोळप्पाचे गृहाप्रती. स्वामीसी जाणून ईश्वर मोते चोळप्पा करी आदर. योग यागादिक काही चोळप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीते. तेव्हा चोळप्पाचे चित्ते आनंद झाला बहुसाळा. तैपासून तयांची घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असतीजे. चोळप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती गावात मात बसरली. लोका माझी मसरली मात. नुपासी कळला वृत्तांत की आपुल्या नगरांत यती विख्यात पातळी. वार्ता ऐसे कोणी राव बोलला काय मानी. गावात यती येऊनी फार दिवस जाहले. परी आम्हा श्रोत पाही आजवरी जाहले नाही. आता जाऊनी लवलाही भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी. ऐसी वार्ता ऐकली काणी हे सत्य तरी येऊन. आताच तेथी दर्शना राव मुखांतून वाणी निघाली. तोची यतिमूर्ती पुढे ठेवली. सकल सभा चकित झाली. मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी. चरणी भक्ती जोडली ते. सकल सभा आनंदली. समस्ती पाऊले वंदिले. षोडोपचारे पूजिले. स्वामी मूर्ती नृपराय. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोडा. श्री स्वामी राजार्पण नमस्तो श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चैत्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय. अध्याय 4 श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषात येते हाता. स्वामी चैत्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. कथाध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती स्वइच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयांचे सकृत पर्व नित्य सेवा घडे त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाले ख्याते. बहुत लोक दर्शना येते कामना चित्ती धरून. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न इथे दूरदेशाहुने. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्यांते फसले. ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिते ते ते यतिराज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती त्याची होती कल्पतरू. जे का निंदक कुटीला तया शास्ते. केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिताती. कोण दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसवणे म्हणते जनाचे. डोंगियाच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी. जो नाना भोगभोगी साधू लक्षण ज्याचे अंगी. कोणते हो असतसे ऐसे तयाने दिंदिले. समर्थाने अंतर जाणिले. जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवल एक. एका भक्ताची या घरी पातळी समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बेसविल्या भक्ते पाठावरती. श्री स्वामी आपले जेते चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणादात. समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गरजती वाचे. हेतू पुरवावी म्हणीचे म्हणून या विनविते. कोणी द्रव्य पुढे ठेविते. कोणी फळे समर्पिते. नाना वस्तू अर्पण करते नाही मिती तयांते. कोणी नवसाते करते. कोणी आणून या देते. कोणी काही संकल्प करते. चरण पूजिते आनंदे. संन्यासी कौतुके पाहते. मना माझी आश्चर्य करते. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरवणे. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटीते. मोडली जणांची गर्दी तो येऊनी सेवे करे. संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अनदोकासी. सूर्य जाता अस्ताचळाची. तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी. राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अनुदक वर्ज असे. जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले यतीवरे. इति श्री स्वामी
स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमभक्त चतुर्थो अध्याय गुढा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5 श्री गणेशाय नमः. भावकानन वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्ता खरा सदैतो अक्कलकोट नगरांत एक तपपर्यंत स्वामी राज वास करीत. भक्त बहुत झाले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेते स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी एकदा तयांचे अंतरे विचारईसा पातला दिवाना आणि सरदार मान करीतेसे थोर थोर वैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती कोणी चावणी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोण ऐका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर रूपा लागी परियसे आपुली जरी इच्छा येसे स्वामी ते आणावे बट पुरेसे तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो द्या येसे कोणी उत्तर संतोषला तर रूपवर तेसी सभाई समग्र आनंदित झाले नृपतीसह सकळजणे त्यापरी तात्यासी सन्माने गौरवणी मधुर वचने यशस्वी होऊ म्हणती तया तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणे संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणे स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले जिथे तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयांते अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा ऐसे पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसे या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले स्वामीचे या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवे करे संतुष्ट होते ऐसे करीती सर्वदा एशियाने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या मने खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढवली एकयुक्ती एकांती गाठुनी चोळप्पा प्रती त्याज लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेंसी इनाम देतील तुम्हा ते द्रव्येन सर्वे वशा चोळपासी लागले आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचने कृपाळू होऊन समर्थाने बडोद्याप्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे एकूण या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा ऐकूत भाविक भक्त पंचमोध्याय गुढा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6 श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित तेसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ पदविती मागील अध्यायाच्या अंती चोळपा विनवी स्वामी प्रती कृपा करोनी मजवती बडोद्यासे चालावे भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलते हसवणे मल्हाररावाची या मनी आम्हाविषयी भाव नसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसे परी पहावा यत्न करून ऐसा विचार केला म्हणे मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी तांबिक साधनांते करे तयांते स्वामी नरहरी प्रसन्न केसे होतील मग तात्याने काय केले सप्ताहासी ब्राह्मण बेसविले गुरुचरित्र आरंभिले भावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यांत कधी न केले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनासी तोंड केसे दाखवावे ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतेसी असो कोणी एके दिवशी साधूनी योग्य समयासी मिण्यात घालून स्वामीसी तात्या साहेब निघाले कडबगावांचा मार्ग धरला अधमार्गी मीना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेन्यातून उतरले मागोते अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यांत जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्याने मग अपयशाते घेऊन बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभिती पुढते सर्वत्रांचे विचारते कोण जाता स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृपकार्याची धरुणी हवं आपण पुढे झाला तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणून सत्वर ठोका याची चरणी ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणे पळाले तोंडाचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्याचे सोडून साहेबा विषप्रयोग केला मल्हाररावावरी आळा आला त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती पायी बेडीत पडले स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदाभक्त परिसोत
होत षष्ठ अध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठ अध्याय समाप्त शुभम भवतु। अध्याय 7 श्री गणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थचंदी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करते, जाणोनी यती परब्रह्म वेदांत आवडी तयासी, श्रवण करीती दिवसनिशी, हिरळी करा शास्त्रांसी, वेतने देऊन ठेविले, त्या समयी मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिते, त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटे, बहुत करुणी खटपटे, बुवासी शेवटी आणिले, रात्रंदिन नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे, ख्याती वाढले लोकांत, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत, राजगृही होतसे, एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येते, श्रेष्ठ जन सांगते, कित्येक होते त्यावेळी, पहावया येते जे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींसी, ब्रह्मपद तथाकार, काय केल्याने होई निर्धार, ऐसे 19 यती राजा हसले, मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करती, पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणे, हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडले लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले, तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलते हस्यो तरी, तुम्ही व्यर्थ बसला हो, पाहुणी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पुन्हा, वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलूनी, पातले आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानिती, नित्य नियम सारून, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले, निद्रा लागली बुवांसी, लोटलिया काही निशे, एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे, आपल्या अंगावरील रुचिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यांतून एक, नरशा आपणा करीत असे, ऐसे पाहुणे ब्रह्मचारी, खडबडून उठले लवकरी, भोवडी पडली बाई खरी, शब्द एक न बोलवे, जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरुणी, बुवांसी सावध केले त्यावे, मग स्वप्नीचा वृत्तांत तयांसी संगती समजत, म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती, असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी, पुस्ता मागील प्रश्नांची, खदखदा स्वामी हसले, मग काय बोलती यतेश्वर, ब्रह्मपद तथाकर, होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्न देखोनी, रुचिकांचे काय म्हणून प्यायलासे, जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणसे केसे, ब्रह्मपद तथाकार होणे, हे नवे सोपे बोलणे, याचे लागते कष्ट करणे, फुकट पाहता नयेचे, बुवां प्रतिपटली खूण, धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रुनी भरले नेर, कंठ झाला सद्गतीत, तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी, अहंकार गेला गळून, ब्रह्मपदा योग्य झाले, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रवृत्त कथा संबंध सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गोढा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पण नमस्तु। अध्याय 8 श्री गणेशाय नमः। जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता, राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर, शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर, त्यांप्रती सकल सुखे अनुकूल असते, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना, परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मा संबंध, उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी, संबंध बाधा म्हणून, चैन न पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकून, गोड न लागे अन्नपाणी, नावडे भोगविलास, सुखोपभोग केचा त्यास, निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नले पोळले, केली कित्येक अनुष्ठाने, तेसीच ब्राह्मणे संतर्पणे, बहुसाल दिलेली दाने, आरोग्य व्हावे म्हणून, विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी, कृष्ण वर्ण आला शरीरासे, रात्रंदिन चैन नसे, कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ, मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन हो रात्र, दत्तसेवा करावी, सेवा केली बहु अस, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला, अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा, येती वशनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी, तरी ते तेथेचे राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा तयासे स्वप्न पडले, अक्कलकोटी जावेत वा, हे जाणून हित गोष्टी, मानसी विचारून शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित, तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी, स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावी सांगते, कित्येक प्रात स्नाने करून, पूजा द्रव्य घेऊन, अर्पावया समतचरणी, जाती अतीत वरिणी, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा परिसतो प्रेम भक्त, अष्टमोध्याय गोढा श्री स्वामी चरणार विंदार्पण नमस्तु। इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु। अध्याय 9 श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाचा जप ध्याने अखंडित चालती, दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुणी चित्ती, बहुत लोक दर्शना येते, अक्कलकोट नगरांत, ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक, क्षुद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक दर्शना येते धावून, यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै, किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागले, असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत,
आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळी तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामी चरणी. तरी आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंदाले तेचे मन. म्हणे मी इतके करीन 2,000 रुपये द्याल की. ते म्हणते बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10,000 रुपयाचे देईन सत्यवचन. हे बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी. संकल्प आपण सोडावा शंकरराव तेसे करते. बाई आनंदरी चित्ते म्हणे मी प्रातून या स्वामी प्रदे कार्य आपले करीन. बाई स्वामींची बोले वचन. हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. एसे एकता वरदानी समर्थ तेथून उठले. यवण स्मशान भूमीत आले येते राज त्वरित. एका नूतन खाचेत निजली छाटी टाकून. सेवे करी शंकरावासी म्हणती लीला करून येशी. चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकरावे तया दिवशी खाना दिदला फकीरांचे आणि शेकणूर दर्ग्याचे. एक कपनी चढवली मग काही दिवस लोटत. स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरी त्यात घालावे. ते घ्यावे हो औषध तिने होईल ब्रह्मसंबंध. जहाले स्वामीराज वैद्य व्याधी पडे आपणाचे. प्रकृतीचा आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासे. घेऊनी स्वामी दर्शनासे आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10,000. ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे. महाराज आज्ञापिते गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चित मठ तुम्ही बांधावा. एशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. अशी विनंती स्वामी चरणी कारभारी करीताते. सर्वानुमते तेथेची मठ बांधला चुने गच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त नमो. अध्याय गोडा. श्री स्वामी राजा अर्पण नमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म. यांचे सार्थक उत्तम करणे उचित आपण. ऐसा मने करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असते पे. हावेरी नामक ग्रामे यजुर्वेदी गृहस्थाश्रमे बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती. सावकारी सरापी करते जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले संसारात उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांचे. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रति कोठे आता भेटेल. पंचपक्वानी सुवर्ण ताटे बरोनी आपणा पुढे येते. पाहून या स्वप्नी येशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी कामे आम्हास ऐसे सांगून सर्वत्रांचे. निघाले सद्गुरु शोधासे घरदार सोडिले. मोरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मोरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाचे. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिव आराधना करीती कामना चित्ती धरून 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. एकूण या वरासे आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदानं संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेवी येले तया लागून. शुक्ल पक्षी शेषी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निगुंड शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाच्या घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागला ते पाहता. विस्मित झाले यजमान. ईशा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुदार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. त्या समयी एके दिनी ब्राह्मण बेसले भोजनी. तूप गेले सरुणी. दीक्षितांते समजले. जले भरले होते घट. तयासी लावित अमृत हस्त. ते घृत झाले समस्त. आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाचे. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जण झाले त्रस्त. दादा त्यांची लागेना. तयांनी हे कोण मोरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपुले लापावी. रावबाजीचे वृत्तांत करपोक करणी झाला श्रोत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांचे निरूप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरूप द्यायचे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती आता पालटली तुझी मते. त्वरित मागसी निरूप. कोपला तुझभरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व.
वचनी ठेव निर्धार निरोप तुझला देईल असे सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येते. आम्ही त्याते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तुप वाढण्याचे कामगरी आम्हाकडे ते होते. महसिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मोरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणून तेथे ऐकला वृत्तांत. अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तानात यतिरूपे प्रगटले. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसतो प्रेमळ भक्त दशमोध्याय गोडा. श्री स्वामी राजार्पण नमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्याय वर्णिले बाळप्पा मोरगोडी आले पुण्यस्थानी राहिले. 3 रात्री आनंदे. तेथे कडला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती. परी मोरगोडीचे विवरण बाळप्पासे सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमादेवी. तेथे आपण जाऊनी बेसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगते तेसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातळे स्थान पाहुनी आनंदले. नरसिंह सरस्वती पावले प्रेमभावी वंदिली. प्रातःकाळी उठवणी संगमावरी स्नान करुनी जप ध्यान आटपोनी. मागुती येती गावांत सेवकऱ्यांबरोबरी. मागून या मधुकरी भुजनोत्तरी संगमावरी वर्तवणी येती ते. मध्यान्ह स्नान करुनी पुन्हा बेसती जप ध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करुणी या संध्यावदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करता सोडणी गृहसूत कांता. शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहते. शीतोष्णाचा होय त्रास अदपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदासन उहीची. अय्या रामसेवे करी राहत होते गणगापुरी. त्यांनी देखून येसी परी बाळापासी बोलते. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सतनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळापासी मानविले. 2 दिवस तेसी केले. पोट भरून जेविले परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी. मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी झोळी. उदकी बुडवावी आणून या बाहेरी. बैसवणी तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी एसा निम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हिन आपले प्राक्तन भोग भोगावे दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसे. 1 मास होता निचिते स्वप्नी 3 यती मोते. येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुकावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊन या आज्ञापे. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेने झाले पूर्ण. आणखी काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमासे. वृक्षातळी ठेवून वस्त्रासे गेले स्नान करावा. परतले स्नान करून सत्वरा आले त्या स्थानी. वस्त्र उचलता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्याने न मारिले नित्य कर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षा कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी. उत्तम दिन मानेला अक्कलकोटे जावयासी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयांसी मार्गावरी झाले. चरण चाले चालूनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊनी. नगरी रम्य देखिले. जेथे नरसिंह सरस्वती यतिरूपी वास करते तेथे सर्व सौख्य नांदते. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रींचे महिमान केवी वरून मी अज्ञान. प्रत्यक्षचे वैकुंठ भवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत. श्रोते सदा परिसतो. 11 गोडा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. करा या जगदुद्धार हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणात अक्कलकोटी श्रीदत्त यतिरूपे प्रगट होत. तेचे समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत. गर्दी झाली श्रींजवळी. दर्शन इच्छा उत्कुट चित्ती. खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करते. स्वामी सानिध्य पातले. अजानुबाहू सुवास्य वदन. श्री स्वामी होते पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले. येऊन या वाहनावरती श्री चरणाची सोडली मिठी. ब्रह्मानंदानं मायेपोटे स्तोत्र ओठे गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केले लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी अलिंगन दिले त्यांनी. प्रेमे करुणी बाळप्पावरचे प्रेम एशी कृतीने दाविले. त्या समय एक जहागीरदार ते होते बिऱ्हाडावर. स्वयंपाक करुणी तयार. म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामीचे अर्पण करा नैवेद्य. अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले. त्या समयी श्री समर्थ स्त्री रूप मंदिरात राजांनी वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले. सत्वर बिऱ्हाडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्माते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य.
मध्याने येता आदित्य जपानुष्ठान आटपावे, घरी जोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षाकारणी, मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे, घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान, ऐसा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले, चोळप्पा आदी करून सेवे करी बहुत जण, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी, एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी अशी, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे, बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या माझारी, सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै, या कारणे आपसात भांडणे होते सदोदित, स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे, हे बाळप्पानी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकिले भांडण, एकचित्त सर्व केले, बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणे संतोष स्वामींप्रती दृढ भाव धरून जेथे सेवा करीती आनंदे, ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास, व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरे, भोगभोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले, पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळापासी यावे मरण, विष दिदरे कानोल्यातून पडले आज बाहेर, स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावे लिखित विधींचे, प्रत्येक सोमवारी तयाने महादेवाची पूजा करून मग यावे परतून स्वामी सेवा कारणे, हे पाहुणे एके दिवशी बाई मिळवी समर्थांचे, आपण सांगून बाळप्पाचे शंकर पूजनीवर जावे, तेशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करते, तरीही बाळप्पाचे चिंती विश्वास काही पटेना, बाईच्या आग्रहावरून संमते दिली आज्ञा जाण, हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय, पूजा करणे उचित न करावे हेची सत्य, यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहता बाळप्पा, एक चिठ्ठी तळ्यातून उचलीने पाहता वाचून, न करावेची पूजन ते माझी लिहिली असे, तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिले, ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने, श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलते बाळप्पासी, दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिलं, आपण आल्यापासून आमचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळप्पा मने खिन्न झाला, स्वामींनी मज आज्ञा द्यावे, मी जातो आपल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐसेचे, श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थांसी, कुलदेवतेच्या दर्शनास जावया इच्छी बाळप्पा, ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे, श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थ आज्ञेचे तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण, तयांचे कपट न जाणवणे अवश्य म्हणे त्याच दिनी, दोन चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकिल्या, चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी, तेथे राहून चाकरी करी ऐसे लिहिलेसे, स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती, केसा दूर तया प्रती करीतील अति दयाळ, इति श्री स्वामी चैत्र सारामृत, नाना प्रकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत, 12 अध्याय गोडहा, श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पण नमस्तु. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तेसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. 12 अध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपट युक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थचे, स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटत असे त्यांचे, तया ते एके समयासी काय बोलती समर्थ, निर्लजासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला, सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे, तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थचे, नाना प्रकार बोलवणं करी सर्वांचा अपमान, परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा, परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींचे बाळप्पा ते उठविले, तेपासूनही बाळप्पासी त्रास देत हहद्दिशी गाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्द ताडिते, अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला, एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करता, त्यासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागले. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तिले, कोण्या भक्ते समर्थांशी अर्पिले होते चंद्रहाराचे, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा, राणीची या मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की, सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळ, ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला, गंगूलाल जमादार चोळप्पाजवळ ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार, राणी साहेब मागते, चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी, बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की, ऐसे एकूण उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळ येऊन सत्वर हार मागू लागला, बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार, चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे, ऐसे एकूणी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिला चोळप्पाने, बाळप्पा देती तरी घेईजे, ऐसे भाषण ऐकून जमादार परतून रूपमंदिरे येऊन वर्तमान सर्व सांगे, चोळप्पाची एकूणी कृती राग आला राणी प्रती, सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या, कारभार चोळप्पाचे करी जो होता आजभरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे, असो एके अवसरी काय झाले नवलपरी बेसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी बेष्टीत एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी, तयाची करुणी आज होई समर्थे करी घेतले, अलक शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला, तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले, जोडी घेतली समर्थे काय असे होणे येथे,
जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण 100भर गंती झाली. जोळी चोळपा ते देऊन समत बोलले काय वचन, चोळपा तुझे फिटले ऋण, स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्याचे आनंद झाला तयासे. परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळपासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले. बाळप्पा सेवा करीतासी कोणी एके अवसरी. सुंदराबाई बाळप्पा बरी रागवून दृष्टोत्तरी ताडण करी बहुसार. ते कोणी बाळप्पाचे दुःख झाले मानसे सोडून स्वामी चरणांचे. म्हणती जावे येथोनी आज्ञा समर्थांची घेऊन, म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरी दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवकऱ्याचं बोलले काय समर्थ, बाळप्पा दर्शनाचा येतं त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाखविले. सेवेकऱ्यांसी तेव्हा समजले निजमने आज्ञा आपणा मिळेना. कोठी मांडावे आसन विचार पडला त्याला गुण. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वरा आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत. हिशेब ठेवित जपाचा. काढून दिले बाळप्पासी. आनंद झाला बाईसी. गर्भ भरे ती कोणासी. माने नाशी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर. समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती परी राणीच्या प्रीती. बाई घरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकुम आला सत्वरी. बाईसी दूर करावे परी राणीस विहोनी. तेसे न केले तयाने समर्थ दर्शनाचे एके दिनी. कारभारी पातले. तयासी बोलते समर्थ केसा करिता कारभार. ऐसे कोणी उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणते सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरता सरकार अंतुनी तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराय. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणते देऊ तुम्हासी पगार सरकारांतुनी. बाळप्पा बोले तयासी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एक भक्ताचा सांगून करविले श्रेणी उद्यापन. हिशेब जपाचा घेतला बाळप्पाने चाकरी. एक तप सरासरी केले. उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तेसे सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करते दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करते. सद्भावे जे नमस्कार येते त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इथे श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदाभक्त परिसौत त्रयोदशाध्याय गोडहा. इथे श्री स्वामी चैत्र सारामृत त्रयोदशाध्याय श्री स्वामी चरणार्पण नमस्तु शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना. जय जयाजी अगशमना. जय जयाजी परमपावना. दीनबंधू जगद्गुरु. प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण. अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणे. प्रातकर्मे आटपोनी मग बेसावे आसनी. भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या. षोडोपचारे पूजन करावे सद्भावे करून. धूप दीपादी अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अघर्णा परात्परा कैवल्य सदना. ब्रह्मानंदा यतीवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा. लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांडाधीशा. वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया. सर्वसाक्षी करुणालया. भक्तजन ताराया. अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तुची वसुंधरा पूर्ण. चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र. अष्टदिक पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच अभिहानी होता. दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र. तुझ लागी आदि मध्याग्न कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चांचरे. शास्त्रांतेही नावरे. विष्णू शंकर एकसरे. कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुले स्तुती. सहस्रमुखही निश्चिती. शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा. रक्षावे मजेसी समता. कृपा कटाक्षी दीनानाथा दासाकडे पाहावे. आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना. कृपा समुद्री या मीना. आश्रय देजे सदैव. पापतापा आणि दैन्य सर्व जाऊन निरसून. इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पाववया पैलतीर. तव नाम तरणी साचा प्राप्त होऊ मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना. भ्रांती भुली नाना न बधवतो तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रगटुपे. शांती मनी सदा वसो वृताभिमान नसो. सदा समाधान वसो. तुझ्या कृपेने अंतरी भवदुःखे हे निरसो. तुझ्या भजने चित्त वसो. वृथा विषयांची नसो. वासना या मनाते सदा साधू
साधू समागम, तुझे भजनी उत्तम, तेने हो हा सुगम, दुर्गम जो बहुपंत, व्यवहारी वतता न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्यता, सत्य विजयी सर्वदा, आप्तवर्गाचे पोषण, न्याय मार्गावलंबन, इतके द्यावे वरदान, कृपा करुणे समर्था, असोनिया संसारात, प्राचीन तव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ, तेने सुगम मज लागे, याची प्रार्थना करिता आनंद होई समर्था, संतोष होणी तत्वता, वर प्रसाद देतील, गुरुवारी उपोषण, विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे, श्री स्वामी समर्थ ऐसा सडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वात पाविजे, प्रसंगी मानस पूजा करिता, तेही प्रिय होई समर्था, स्वामी चैत्र वाचिता एकता, सकल दोष जातील, केसी करावी स्वामी भक्ती, हे नेने मी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती, तेची भक्ती श्रेष्ठ पै, आम्ही आहो स्वामी भक्त, मिरवू नये लोकांत, जयासी भक्तीचा धम्म व्यर्थ, निष्फळ भक्ती तयाची, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नानाप्रकृत कथा समंत, सदा एकोत भाविक भक्त, चतुर्दशोध्याय गोडहा, श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 15 श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषात येते हाता, पाप ताप दैन्य वार्ता, तेथे काही न उरेची, सर्व कामना पुरवून, अंती धाविती सुरभुवन, जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देही, मंगळ वेडे ग्रामांत, राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जनसमस्त, वेडा म्हणती तयांसी, शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती, सदा अरण्यात वसती, एकांत स्थळी समर्थ, परमेश्वर रूप येते, ऐसे ज्यांच्या वाटे चित्ते, ते करिता स्वामी भक्ती, जन हसती तयांते, त्यावेळी मंगळ वेढ्यांत बसपा तेली राहत, दारिद्र्य पिढीला बहुत, दीनस्थिती तयाची, तो एके दिन फिरत फिरत, सहज मना माझी जात, तो देखील श्री समर्थ, दिगंबर येते राज, कंटकशया करून, ते वरे केले शयन, ऐसे नवल देखून, लोटांगण घाले तसे, अष्टभावे दाटून, माथा ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्षे करून, दासाकडे पहावे, स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून या स्तविता, झाला बहुत प्रकार, पाहून या प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषले येते, वरदहस्त ठेविती, तत्काळ मस्तकी तयांचे, बसापाचे श्रीचरणी, मन जडले ते पासून, राहू लागला निशितेने, स्वामी सन्निधा आनंदे, मग बसप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता, करीत असे आकांता, म्हणे घर बुडाले, बसप्पा येता गृहासी, दृष्टोंतरे बोले त्यासी, म्हणे सोडले संसारासी, वेड काय लागले, परी बसप्पाचे चित्त, स्वामी चरणी आसक्त, जनापवादा न भीत, नसे चाड कुणाचे, एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात, घोर तम दाटले, चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही म्हणे, 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठवणी चालले, पुढे जाता समर्थ, बसप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडित, परी बसप्पाच्या चित्तीनं वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती, देह भान नसेची, तो समर्थ केले नवल, प्रगट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ, तेजे अग्नी समान, पादस्पर्श सर्पा झाला, बसप्पा भानावरी आला, अपरिमित देखला, सर्प समूह चोहीकडे, वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत, तो दिसत सर्पमय, पाहून या ऐशी परी, भयभीत झाला अंतरी, तो तयासी मधुरोत्तरी, समर्थ काय बोलले, भिवू नको या समय, जितके पाहिजे तितके घे, न करी अनुमान काही, दैव तुझे उदेल, ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी, गुंडाळून सर्पात्वरित, सत्वर उचलून घेत, तव सर्प झाले गुप्त, तेजेही नष्ट झाले, तेथून या परतले, सत्वर ग्रामा माझे आले, बसप्पा सहित बेसले, समर्थ एका देवळी, तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत, सर्प गुप्त झाला, ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी, माथा ठेवी स्वामी चरणी, प्रेमाश्रू नैनी वाहत, त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावेत वा सत्वर, सुखे करावा संसार, दारा पुत्रा पोशीचे, असो तो बसप्पा भक्त, संसार सुख उपभोगीत, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यादरे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नानाप्रकृत कथा समंत, सदाभाविक परिसुत, पंचदशोध्याय गोडहा, श्री स्वामी चरणार्पणमस्तु, श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपी श्री दत्त भोरी प्रगट होत, अक्कलकोटी वास केला, जे जे झाले त्यांचे भक्त, त्यांत श्रेष्ठ स्वामी सुत, एकता त्यांचे चरित्र महादोष जातील, प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात, आनंदे होत नांदत, निर्वाह करीत नोकरीने, कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर, हरिभाऊ तेथील राहणार, जात मराठे तयांचे, ते खोद त्या गावचे, होते संपन्न पूर्वीचे, त्याच गावी तयांचे माता बंधू राहते, मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित, ते करिता व्यापार त्यात तोटा झाला तयांसी, एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती एकलिकाने, तेव्हा भाव धरोणी म्हणे, नवस केला स्वामी ते, जरी 8 दिवसांत मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन, हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यांत आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले, त्यांनी काढले एक युक्ती, बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगते, म्हणते काय करावे, नुकसान भरावयाचे द्रव्य नाही आम्हापासी, फिर्याद होता अब्रूसी, बट्टा लागिला आमुच्या, तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले,
निघेल माझे दिवाळे त्यात संशय असेना, तुम्ही व्हावया कर्जमुक्त, यासी करावी युक्ती एक, तुमचा होऊन मी मालक, लिहून देतो पेढेवरी, अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला, हे सांगावया पंडिताला, मारवाडी आला आनंदे, अक्कलकोटी स्वामी समर्थ, सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य, कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जातात, संमताचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने, तेव्हा संमत त्यांसी शिवराम मारुती येसी, नामे दिले त्रिवर्गाचे, अनेक मंत्र दिले, पंडिता राम म्हटले, गजानना शिवनाम दिले, मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले एकरूप, मग संमत त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले, तिघांचे 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते एका श्लोक, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिला. असे समत तेव्हा तयांच्या आनंदाते पारावार नसेचे. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीनी दिला, तेव्हा तयांच्या मनाला आनंद झाला बहुसार. श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छित सागरमा, सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छित, संतोषले ज्यांचे मन, मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन तयाते. श्लोक इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून, त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले, तया लागून त्यांच्या पादुका बनवून तेथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी, आज्ञा मागती जावया, आज्ञा मिळता तयांसी आनंद आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा, त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा, पायी वागवी भक्त सका, दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. ते समर्थ त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याची ठेविला. म्हणती, तू माझा सूत झालासी आता निश्चित, परिधान करी भगवे वस्त्र, संसार देई सोडून, मग शटी कपनी जोडी समर्थ तयांसी दिदली. ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर, आत्मलिंग पादुका सत्वरी देते हरिभाऊचे करी. म्हणती, जाऊन सागर तेरी किल्ला बांधून राहावे, जाऊनी आता सत्वर लुटवे आपला संसार, लोभमोह अणुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून यायशी आनंद झाला मानसे, सत्वर आले मुंबईसी साधुवेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणाचे, बोलाविले संकल्प करून ठेविले, तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता, ताना नमी त्याची कांता, ती करी भूत कांता घेत उर बडवून, विनवी ते जोडून कर, अद्यापि स्वस्त करा अंतर, आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेचे उत्तर ऐकून या स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे. तियेचे स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र, तिये दिदिले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थ स्वामी सुद्धा दिदिले होते, त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या, कामाटी पुर्यांत त्या समय मठ स्थापिला, असे पाही हरिभाऊ होऊन गोसावी, मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदाभाविक भक्त परिसुत. षोडशोऽध्याय गोडा श्रीरस्तु शुभम भव. अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन, त्यांची या चरित्रांचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनते. स्वामी सुताची जन्य काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्द समजावित, परमार्थ गोष्टी सांगून, याची पिशाच बाधा झाले किंवा कोणी करणी केले याची सोय पाहिजे पहिली. पंचाक्षरा आणोनी त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयांसी देव मामलेदार, सर्व लोक बोलती ऐसा विचार करुणी पोटी. दर्शना आल्या उठा उठी सांगितल्या सुताच्या गोष्टी, मुळापासून सर्वही एकूण या देव मामलेदार हसूनी देती उत्तर, त्यासी पिशाचे लागले थोर, माझेने दूर नोहेचे. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणे. मग ते स्वामी सुताची जन्य अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुता मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले. मठ होता कामाटीपुर्यांत, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने, तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामी सुता. परितयांच्या चित्तात दुःख खेद नसेचे. प्रथम मुंबई शहरांत शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणी एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसे. त्यांनी ऐकले वर्तमान, पाहुणी स्वामी सुता प्रती आनंदले नाना चित्ते. प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लावी येले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवानी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यांची आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी. हसू आले समर्थांसी, पाहून या स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरांत शके 1793 प्रथम स्वामी जयंती करिता स्वामी स्वतः आनंद. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्याच सवे. स्वामी स्वतः दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले. भजनास कीर्तिध्वज उभारिला. म्हणा माझी धरुणी कामना, कोणी येताची दर्शना, त्यासी समर्थ करीती आज्ञा.
सुताकडे जावयाचे. स्वामी सुतही तयांप्रती मनातली खूण सांगते. एकूणी जण चकित होते. वनिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या मीन तोन सेवी उदकांना. ऐसे दिवस झाले ते निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेम भजन. जे करुण रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने. सेवकांसी म्हणे सत्वरे तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरे प्रार्थून या आणावे. पाहून या समर्थांचे उल्हास सुताचे मानसी. धावून या वेगेचे मिठी चरणी घातले. निज सुता ते पाहुणे आनंदले. समर्थ म्हणे कर फिरविला मुखावरुणी. हस्ते धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती करी. स्वामी सुतावरी होते. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचते. एके दिवशी श्री समर्थ बेसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधूने समर्थ सांगते तयाकाने. आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साही त्यासी. स्वामी विन केसे जीवन वारंवार विणवी स्वामीचे. ऐसे न करावे काही मी अज्ञान लेकरू. तू माझी आई स्वामी धरती हृदयाशी. म्हणते आम्ही तव हृदयी वास करून इच्छे. चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत. मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला. अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला. जन्मावरी अक्कलकोटे. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी दिवस रात्र. चैन नसे क्षणभरी. तोची रोग आला. शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटे समर्थांते. स्वामी सुताचे जन्मे राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थांते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुतांते सत्वरी मजे सन्निधा आणावे. परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी. रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्याचे घालून पेटीत. घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊन. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस तेही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेवली ती उडुकी. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा. जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेश केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी संमत करते विचित्र कनी. बेसले स्नान करून परी गंधन लावते. भोजनाते न उठते. धरणीवरी अंग टाकते. कोणा संगे न बोलते. रुदन करते क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत आला समाचार. स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर. तेथे समजला समाचार. परत्र पावला आत्मज. निजम पुत्र मरण वार्ता. एकूणी करीती अकांता. तो दुःखद समय वर्णिता. दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही. बोलल्या काय समर्थांते. सुता आपला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मरते जे हे चरण त्यांचे तारण होय केसे. सम्मत बोलले तेसे उल्लंघिले आमच्या आज्ञेची. संधी सापडली काळासी. ओढुनी बळेची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार. उतरला भोदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र. कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा समंता भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोढा. श्री भगवचरणार्पण नमस्तो श्रीरस्तो शुभम भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करीत आधी समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत. परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी अधिकारी नेमू गादीसी. चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा मोर पाखरा. समर्थ म्हणते वेळोवेळा रात्रंदिन तुझी चाळा. मोठमोठ्याने ओरडते. आमच्या पाऱ्याची भेट जतन करावी नीट. वारंवार म्हणते समर्थ काकूबाई लागोने. लपून ठेवली विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुता मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान. दादा तयांचे अभिमान. त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासे. एके दिवशी समर्थांशी दादा प्रति दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेव घाल यासी. आरोग्य होईल बाळासी. चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता. रोग कोठे राहील. केजगाव मोगला इथं तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठांत. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणते काकूबाईसी पादुका स्थापन करावयासी. तुम्ही पाठवा दादासी समागमी आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीर असमाधान. त्यांची काळजी घेईल कोण. सत्य सांगा मज लागे. समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळो तयासी. समर्थ पुनःच बाईसी बोलले. त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसले
दिसले जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादांसी पाठविले केजे प्रति. पादुका स्थापना झाल्यावरती दादा आला परतुनी. पुढे सेवेक कराया सांगती त्यासी मुंबईसी पाठविते. ब्रह्मचार्यांची आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कपनी जुळणी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी. गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करता नकार म्हणेची सर्वता. न रुचे चित्ती त्याची यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून. शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. समते एशा समयासी आज्ञा केले भुजंगासी. घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चिले आणुनी सत्वर धरा म्हणतीस त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवे करी करीत आते तेसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदय प्रगटला ज्ञानसविता अज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून. जहाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती. काकूबाई दचकली चित्ती म्हणे समते दादा प्रती. वेळ खचित लाविले ती म्हणेची समता आपण हे काय करिता. दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून. समत बोले तेसी जे बरे वाटेल आम्हासी. त्याची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून. इतकेचे पुरे झाले एकोणी येशा वचनाला. समत हसी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खेड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समते त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिले. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविते भिक्षेसे. ते पाहुणे काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आले अधिकची कौतुक मांडले. दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता तिज पाशी भिक्षा मागा आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्ट अंतकरणे म्हणे तुझे हे करणे. लोकापवदा कारण एकोणी मातेची उक्ती. दादा तिज प्रति बोलते ऐहिक सुखे तुच्छ गमते. माते आजपासून पुत्रांचे एकोणी वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी वचने रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी. बसवणी संस्था चालविली. इथे श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत. अष्टदशोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम होतो. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवणा तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्ण पुढे स्वामी चरित्र. अत्यादरे श्रवण करिता सर्वात पाविजे निश्चय. प्रसिद्ध आनंद क्षेत्रे नामे नरसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिले. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिले त्यांनी समजता. नाना योग अभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हटयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थान फिरवण शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यास असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची एके समयी अक्कलकोटी. स्वामी दर्शनाच्या धरुण पोटी. आले नरसिंह सरस्वती महिमा श्रींचा एकोणी. सन्मुख पाहुणी तयाला. आज्ञाचक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला. श्रवणी पडला तयांच्या. श्लोक एकता तिथीची. समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मारंधी प्राणवायू. आश्चर्य करीते सकळ जण. असो झाली या काही वेळ. समाधी उतरवण तत्काळ नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेविले झडकरे. सद्गतीत झाले अंतरी हर्ष पोटी न सामावे. उठवून या करीती स्तुती धन्य धन्य ही यती मूर्ती. केवळ परमेश्वर असते रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती आनंदी क्षेत्र परतवून येते तेथेची वास्तवे करीती. सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्म कृत्य केली. दूर दूर कीर्ती केली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातळे. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणी. पाहुणी नरसिंह सरस्वतीशी समर्थ बोलले त्याच मयासी. लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळुनी. तेसी द्यावे सोडून तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभवनी अंती जासी सुखाने. एकोणी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामणी. नरसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील. परी अंतरीची खूण येथे तत्काळ जाणून पाहू लागले अधोवदन शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून येऊन राहिले स्वस्थानी. धर्मकृत्य बहु केले यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यांची ही ज्ञान साचार. समर्थ कृपेने जहाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर. ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊनी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधले तत्वता. एजे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतवणी अंतरी खडग दिले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील. जाऊनी वेसला दूर श्रीनीच आणले अंतर. पाहुणी कर्मघोर राजद्रोह मानसे. लगबगे उठले स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकून. कार्य आपण योजिले ते शेवटान जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तेसेचे आला परत स्वस्थानाचा. झेंडा उभारला बंडाचा. त्यात त्याची यश न आले
सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहते अक्कलकोटांत राजाश्रित सरदार. माया पाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निषदिनी करीत आती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मनसे. यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पाताला. पाहून या विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळदुरी नवल परी जाहले. दीनवदन होऊन दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुणी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे नसरले. पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वरित स्पर्शे हाते करू नका ऐसे समर्थ बोलले. तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर. जन पाहुणे आश्चर्य कथे धन्यता थोर वर्णिताते. बैलाप्रती दिलेली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. ईशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येते. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमभक्त 19 अध्याय गुढा. शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणा करा. जय जयाजी यतीवरा. भक्तजन संतापरा. सर्वेश्वरा गुरुराय. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन. सांगता एकता पावन वक्ता श्रोता दोघेही. असो कोणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसी. गृहस्थ एक दर्शनासे समर्थांच्या पातला. करून या श्रींची स्तुती माता ठेविल्या चरणावरती. तेव्हा समर्थ त्यांचे वदते हास्य वदन करुणी. फकीरांते देई खाना तेने पुरतील सर्व कामना. पक्वाने करुणी नाना यथेचे भोजन देईचे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने. फकीर बोलाविले 5 जण जेवू घातले ते आणते. फकीर तृप्त होऊन जाते उच्चिष्ट उरले पात्रांवरते. तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थांचे मन साशंक झाले तितवा. म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे केसे घेऊ उच्चिष्ट. यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे. आला म्हणे ऐसा विचार तो समर्थांचा कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची. इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक. येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळावया साधन त्याजवळी नसे परी. त्यासी देखून समर्थ म्हणते हे उच्चिष्ट घेतवरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाईत वरित. सफल होतील मनोरथ. द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरीला. तत्काळ मुंबईचा आला उगाच भटकवला. द्रव्य मिळेला म्हणून प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी. येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडीन घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीचे. तिने बोलाविले त्याला आसनावरी बसविला. 10,000च्या दिल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ म्हणे आनंद. बाई ते आशीर्वाद दिला. द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य गृहस्था आली प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा ऐकोत भाविक भक्त. 20 अध्याय गुढा. शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राजा. आता कसा अध्याय 21. कृपा करुणी वदबाबा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनाकारणे. संपवा अवतारा आता. येसे म्हणा माझे आता. जड देह त्यागुणी तत्वता. गेले स्वस्थानी येते राजा. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुद्यान. माझा चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा उसर. चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्रा ते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधून ते दबा. जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करते नाना परी तो वनिला न जाय. अक्कलकोटीचे जनसमस्त दुःखे करुणी आक्रदंत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढले समुद्राचा. असो स्वामींच्या अनंतरी जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुंडाला तो महिमा कोण वर्णे. कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्राम माझा रे. जन्म माझा झालासे. तेथेची बालपणे गेले. आता कोपरलीच येणे केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ. नाम ज्यांचे शंकर शेठ. त्यांशी स्नेह झाला निकट. आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावाते पूजन करीते. दिवसा उपजले चित्त स्वामी चैत्र श्रवणाचे. ते मजला सांगितले. मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चैत्र लिहिले. अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण. कार्यसिद्ध्यर्थ देवस्थावन आधार स्वामी चरित्र असं कोण. हे जे कथन केलेसे श्री गुरु कर्दळी वनातून आले. स्वामी रूपे प्रगटले. भोरी प्रख्यात झाले. हे कथन द्वितीय अध्यायी तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला. तृतीय अध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ. आले 2 संन्यासी खल. तेजी वृत्ती सकल. चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी. त्याने नावया स्वामीसी पाठविले कारभाऱ्यांचे. 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्याचे दाबिला चमत्कार. तयांचे वृत्त समग्र. 6व्यात वर्णिले. विष्णुप्रभा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणी प्रकारे. ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त. 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत. त्यांनी बांधला सुंदर मठ. ते वर्णन समस्त. 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले. दशमाध्यायांत ते एक
ऐकता पुनीत श्रोते होते सत्याचे. 11वा आणि 12वा तेसाचे अध्याय 13वा बाळप्पाचा इतिहास वर्वा त्यामागे निरूपिला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो केसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिले. हरिभाऊ मराठे गृहस्थ केसे झाले स्वामी भक्त 16-17 यांत निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताच्या कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन चंदू जो दादा बुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यांत. सारांश रूपे सत्यपे एक गृहस्थ निर्धान त्यासी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले. पूर्ण केले स्वामी चैत्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वैद्य त्रयोदशीचा पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझे पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयांता ग्रंथ समाप्त केल्याचे स्वामींनी दिला हा वर. जो भावी वाचिल हे चरित्र त्याचे आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होईल. त्याची वाढ विमल कीर्ती मुखी बसो सरस्वती भवसागर तरुणांती मोक्षपदा मिळवत्या. अंगी सर्वदा विनय असो वृथाभिमान तो नसो सर्व विद्यासागर गवसो भक्त श्रेष्ठा लागुणे. ज्या कारणे ग्रंथ रचिला जेही प्रसिद्धीचा आणिला त्याची रक्षा विदयाला कृपा घना समता. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाला सदोदित त्याचा प्रतिपाल करावा बाळा आपुले. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोडा. श्री स्वामी चरणार्पण नमस्तो शुभम होतो. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण. तुम्हाला जर हे अध्याय आवडले असतील तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. धन्यवाद.